तान्हेपणाचा उत्सव. त्या तान्ह्या जीवाला या अवतीभवती व्यापलेल्या अजस्र जगामध्ये जन्म घेऊन नुकतेच काही दिवस होऊ घातले होते. चराचर सृष्टीला त्याचे लोभणारे बाळरूप मोहकच वाटत होते. म्हणून तर तसेच कित्येक जीव ती पक्ष्यातून, प्राण्यांतून, तरूतून, कीटकातून, अगदी माळावर तटस्थ राहिलेल्या फांदीच्या काटकीतून सृजन होऊन नवनिर्मिती करत राहिली होती. या सगळ्याला मनुष्याचा अपवाद तरी कसा राहील? अशाच एका लोभक क्षणी त्या जन्म घेऊन पाहणाऱ्या जीवाचा गर्भवास चालू झाला. मातीपासून मडके घडावे तशा त्या मांसल गोळ्याला प्रतिजीवाचे आकार स्वरूप अमूर्तेतून मूर्त होत गेले. जसा जसा गर्भ फुलू लागला तशी गर्भवतीही डहळू लागली. हळूहळू लागली. पाहता पाहता दिवस भरले अन तो क्षण आला. त्या प्राणशक्तीने जन्मवेना सोसून झाल्यावर या प्रकृतीला कोहम असा सवाल केला. अशा प्रकारे त्या भाबड्या जीवाने अजाणतेपणी त्याचे विश्वामध्ये चिमुकले पाऊल टाकले. परंतु इतक्या महाकाय जगाचं व त्याच्या जन्माने घातलेल्या कोड्याचं त्याला कोणतंच वावडं नव्हतं. कारण त्याचे विश्व आई या मायेनं भरून गेले होते. आईच्या उबदार मायेच्या स्पर्शानं, तिच्या काळजीने भरलेल्या नजरेनं, तिच्यातून पाझरणाऱ्या पाण्यानं, तिच्या प्रेमाने दुथडी भरलेल्या हाकेनं, तिच्या ऐकून एक सहवासाचं नातं जग भरून गेलं होतं. उजाडत्या दिवसाच्या खुणा पाहून बाळाच्या जन्माला काहीशे दिवस होऊन गेल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. तिच्यासाठी कोणता दिवस अन कोणती रात्र याचेही गणितच नव्हते. बाळ निजले की ती निजायची, ते जागले की ती जागायची. जणू पाळण्याच्या दोरीनंच तिचा दिवस हलता डुलता राहायचा. बाळाने ओळख धरून हसलेलं बिनदाताचं बोळकं पाहून तिच्या मनाचे मोती ओघळत राहायचे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिचा चेहराही तेच बिंबित करायचा. जणू पाण्यावर सांडल्यासारखा त्याच्या लढीवाळ हातापायाच्या हालचालीने अमृत या सुखानं भरून पावलेली झोळी तिला सापडायची. त्या बाळुकल्याचं चिमुकलं जग तिने भरून गेले या आनंदाची तिला मनोमन हूल पडायची. तिचं काळीज निव्वळ ममतेनं भरून ओसंडून वाहत राहायचं. जणू काळजाचा मासा होऊन तो लळा जिव्हाळ्यात पोहत राहायचा. तिच्या कुशीत बाळाला ऊब जाणवत असेलच, पण त्याच्या दुपट्यात तिलाही ऊन ऊन वाटत राहायचं. तिच्या मायेच्या स्पर्शानं जसं त्याला आश्वस्त वाटायचं, कदाचित त्याहूनही जास्त त्याच्या मृदुल नाजूक स्पर्शाने तिला निश्चिंत वाटायचं. आई हे नवीन नातं जन्माला आल्यानंतर तिच्या हृदयालाही डोळे आले होते. तेथूनच ती नवीन जग निरखीत होती. जगण्याचे सगळे ताळे त्या शिखरावरून समजू पाहत होते. जणू तो जन्म तान्होल्याचा एकट्याचा नव्हता. तिलाही जागतेपणीच संजीवनी मिळाली होती. अशा प्रकारे मातृत्व या नदीला तिचे अंतरंगाचे पाणी जाऊन मिळाले होते. धुपाच्या वेखंडाच्या वासाने भरून गेलेल्या बाळंत खोलीतलं दुःख गडद होत होतं. धुपत राहायचं अन अलगदपणाने विरून जायचं. या दुःख्याला येणाऱ्या सुवासाने श्वास देहभर पारखण करत राहायचा. श्वास श्वासाच्या चाललेल्या संवादात अत्तर नसलेले अत्तर परिमळत राहायचे. तेव्हा झबली टोपडी यातलं रंगीत ऊन खोलीत प्रवेश करून पाहायचे. या अनोख्या रंगांनी भरलेली चित्रमाला कोणता हवेशा बाळगायची कोण जाणे. खोलीभर तिची छाया ठिकठिकाणी उमटवीत पडून राहायची. प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडावा तशी ती गोजिरी ही वाटायची. पाळण्याने अडविलेल्या जागेने खोलीलाच उसन अंगण दिलेले असायचे. या अंगणात बसून गोष्टीचे वेल्हाळ चांदणे चमचमत राहायचे. अंगणात उगवलेलं लाजरं बुजरं रोपटं
धुपट्यांनी सावली परिधान करायचं आणि अंगाईचे आकाश पांघरून निजून जायचं. निरनिराळ्या आकाराची निरनिराळ्या आवाजाची खेळणी त्यांचे प्रदर्शन भरवत खोलीभर त्यांचा हक्क सांगत राहायची. बाळासोबत खेळता खेळता ती नकटी चपटी धाकटी दुकटी व्हायची. बाळ सांगेल तो हुकूम मानायची. त्याच्या इवल्या इवल्या बोटात अडकून बसायची. बाळ जागे आहे तोवर ती पहारा करायची. बाळ निसताच ती देखील त्याची सोबती होऊन कलंडून निजून जायची. खोलीला आलेले जिवंतपण कसलेचे कसब साकारत असल्यासारखे भासवायचे. बाळंत खोलीतील सुख पाहता पाहता घरातील वाशे लडिवाळ होऊन घरभर फिरत राहत. स्निग्ध तेलात बुडवलेल्या बोटांनी आजीची सुरकूत लागलेली त्वचा न्हाहाळी अनुभवायची. बाळाला मालिश करता करता बाळाच्या सानुल्या बोटांचा घड आजीच्या बोटांनी साकारता भरून जायचा. तेव्हा त्याचे पूर्णत्व अनुभवताना आजीची बोटे गवताच्या पातीसारखी डोलत राहायची. त्याच्या हाताला पायाला रगडल्यावर आजीचाही अंग पिसासारखे हलके होऊन लागायचे. पण लागलीच कुठलीशी माती पकडून पुन्हा बाळाचे बाळसे आजी धरायची. आजीच्या डोळ्यापुढं तिच्या मागच्या पिढ्यातली सगळी बाळं आठवत आठवत चिमण्या पिल्लूंचे टाळू भरायला घ्यायची. त्यांचे दुमडलेले हात मुडपलेले पाय त्यांना लकेरीने झुलवत फुलवत अलगद जागत करायची. तेव्हा निजलेल्या सुस्तावलेला बळीराजा जागा होऊन त्याच्या हालचालींना हातपाय आणायचा आणि त्याची आठवण म्हणून खोडकर हास्याने धनुष्यासारखी ओठांची कमान करायचा. तेव्हा आजीला त्याने धाडलेले पत्र मिळाल्यासारखे वाटे. छोट्याशा गडूने कढत कढत पाण्याने बाळाला न्हाऊ घालणारी आजी तिच्या अनुभवांची सगळी चळत पालथी घाले व नाजूक पाण्याची धार धरून नवीन वेली होऊन जात असे. अवतीभवती आलेल्या तिच्या स्थितप्रज्ञ मनातील लोहरी घरंगळत तिलाच सचेल स्थान घालत असायची. जाणीव तिला होई पाण्याच्या तरल स्पर्शाने. आजी व बाळ या नात्याची हळवेशे बंध सुगरणीच्या घरट्यासारखे विणले जात. घरातीलच कुण्या थोर पूर्वजाचा जन्म झाल्याची स्वप्न हकीकत स्मरून त्या तान्ह्या जीवाच्या तृणात तशीच डुंबून जायची. बाळाचे कोरडेशी अंग करताना तिच्या जीवातही कोणतीशी चेतना फुंकर मारून जाई. त्या फुंकरीवर तिचे अख्खे आजीपण डोलत राही. या आजीपणाला काजळाचा काळा टिक्का लावून आपणच आपले दृष्ट काढत राही. तसे ज्याला जे आवडेल त्या नावाने बाळाला हाकारत असत. आजोबा गुंड्या म्हणत, आई सोनू म्हणे, आजी मन्या म्हणे, शेजारची फ्रॉकमधली परी त्याला बेबी म्हणे. पण त्याने ओळख धरली होती ती बाबाने ठेवलेल्या नावाची. पलाश हे नाव त्याला दिवसा उजेडेही ऐकू येई. आणि कधी कधी झोपेतही दुपट्यातलं ओझं साखरेचं पोतं म्हणून अंगावर खांद्यावर घेतल्याखेरीज दिवसाने स्पर्श केल्याचा अनुभव बाबाला येत नसे. बाबाच्या तोंडातल्या बोबड्या बोलाने त्याचे ओठही स्पष्टपणे उच्चार बोलू लागत. तो आधी आई म्हणणार की बाबा की आत्या आजी. या पैंजेचा हक्कदार बाबाच होई. बबब या एक अक्षराची बाळूकल्ले एक सलग माळ करून ती माळ विजेत्या बाबाच्या गळ्यात अधीरपणाने टाके. मोठ्या किल्ल्याला दिंडी दरवाजा असावा अन त्यातून प्रवेश करताच किल्ल्यात प्रवेश मिळावा असे बाबापणाचे सुख त्याच्या मांडीवर निर्धास्तपणे विसावलेले असताना जगण्यात दडलेले मर्म त्याला सापडल्यासारखे वाटे. त्याच्या मागे पडलेल्या बालपण लहानपण यांनी लपंडावात धप्पा देऊन गाठावे तसे त्याला वाटत राही. बाळ म्हणून स्वतःचेच न पाहता आलेले रुपडं पाहण्याची योजना कशी परमेश्वराने केली आहे या कौतुकात त्याचे जगणे बुडून जाई. व्यवहाराला चिकटलेल्या जगण्यापासून अलिप्त होत होत
बाळासोबतच बाबाही निरागस होत जाई आणि आरामखुर्चीत टेकलेल्या आपल्या वडिलांच्या पावलापाशी जाऊन त्याचे मन स्थिर होई. बाप नामक या छत्राखाली विसावलेल्या लेकाला एकाच वेळी बाबा आणि तत्क्षणी लेक होता आलेल्या क्षणाला तो आलटून पालटून बदलत राहता आलेल्या जगण्याचे धन्यवाद देत राही. अन कामाच्या व्यापात बुडालेला दिवस बाळराजाच्या नावे करत अनाहूतपणे रिकामा होऊन जाई. सगळ्यांची सगळी कर्तव्ये पार पडली की आजोबा त्यांची भूमिका वठवायला घेत. आजोबा नावाच्या गोड फळाला नातवंड नावाचा भुंगा चिटकावा तसे काही घडून येई. बाळाच्या भवतालच्या जगाला मित्रत्व देण्याकरता आजोबा आकाशाकडे बोट करत तेव्हा आकाश त्याचे निळेपण साजरे करी. झाडाची ओळख करून देताच त्यावरचे मोहरलेले पान आपसूक बाळाच्या चिमटीत येऊन पडे. चिवू व कावू यांना तर आजोबांनी ऐकवलेल्या गोष्टीखेरीज इकडून तिकडे उडताच येत नसे. तेव्हा बाळकोबा आजोबांसोबत खद हसत राही. रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीसोबत बाळासाठी आजोबांच्या घोडग्याच्या वाटीसोबत धावणारी घोडागाडी भलतीच चपळ होऊन जाई. खेळता खेळता आजोबांच्या धाडीने मिशा ओढताना बाळाला ना भीती वाटे ना लज्जा. तेव्हा कुणाकुणाला मिळणार नाही अशी दुर्मिळ गोष्ट आजोबांकडे सोपवल्यासारखे बाळकुला त्यांना गोडगोड पापा देई. त्यांच्या ओलसर नाजूक ओठांचा स्पर्श गालाला होताच आजोबांना सप्तपाताकाळात सप्तखनात कुणीच दडवून ठेवलेलं गुपित धन गवसल्यासारखे वाटे. बाळराजा कुणासारखा दिसतो या तर्काला उत्तर देताना लहानपणीचा लेक डोळ्यासमोर भोवरा फिरवत असलेला दिसे. पण त्याहूनही दाट माया दाटून आल्याने बाळराजा माझ्यासारखाच दिसतो म्हणत मुश्किलपणाने हसत आजोबांची आरामखुर्ची पाळण्यासारखी डोलत राही. अशा तऱ्हेने आजोबांच्या मनाच्या चोरकप्प्यात बाळराजे खुशाल जाऊन बसे. प्रेमाशिवाय जगणे अपूर्ण आहे हे आयुष्याच्या मध्यवर्तात सापडलेले सूत्र अर्थपूर्ण आहे याची जाणीव आजोबांना पुन्हा पुन्हा होत राही. ते सापडलेले सूत्र ते बाळाच्या सहवासात गिरवीत राही. मन कवडा असलेले बाळ ते ओळखून तो देखील प्रेमाच्या गिरगोट्या आजोबांसोबत मारत राही. कुतूहलाचे 100 कवडशे मग आजोबांच्या मांडीवर सांडत राहत. शोभादर्शकाप्रमाणे ते बदलत राहतं. तेव्हा आजोबा त्यांना अर्थ द्यायचे काम करत. तो अर्थ म्हणजे बाळ हेच पुन्हा पुन्हा आजोबांना सापडत राही. सगळी भावडी निभावलेली नाती अनुभवून बाळ निजेच्या स्वाधीन होई. तेव्हा समोरच्या भिंतीवरील चित्रातला बुद्ध शांतपणे डोळ्यांच्या पापण्या मिटून घेई. खिडकीत आलेला चंद्र पिठूर होऊन खिडकीतील आतील दृश्य टिपून घेई. खिडकीबाहेर असलेला औदुंबर वृक्ष योगनिद्रिस्त असल्याने त्याला तो निजेपूर्वीच शून्य झालेला असे. पण त्याच्यावर विसावलेली पक्षीण तिच्या पिल्लांना कवेत घेई. वाऱ्यासोबत कुजबुजणाऱ्या पानांच्या सावल्या अंधाराला बिलगून जात. मनीला व टिपूला आवाज न करण्याची ताकीद दिल्याने ते मूकपणाने बाळाकडे पाहत. दिवसभर दमलेल्या आजोबांच्या आजीच्या व बाबांच्या पावलापाशी देखील निज येऊन बसे. गायीच्या डोळ्यातली शांतता हलकेच पाखरासारखी उडत यावी तशी बाळाच्या खोलीत येऊन विचक्षण होऊन थांबे. अन जणू बाळाला व त्यांचे सवंगडी बनलेल्या सर्व चेतन अचेतन गोष्टींना मायेने कुरवाळत राही. तेव्हा पाळण्याची दोरी मागे पुढचे करून नाजूक स्वरात गात असलेल्या आईच्या अंगाईत ती शांतता अंगाई होऊन जाई. तशी आईच्या हातातली पाळण्याची दोरी मंदपणे स्थिरावी. सारीच पाखरं निजेच्या झाडावर गोळा होताच सटवाई नव्या जन्मलेल्या जीवाचे नशीब त्याच्या कपाळावर कोरायला घेई.
आणि जन्मलेला जीव दूर दूर पसरलेल्या विश्वाच्या अथांग पसाऱ्याचा एक इवलासा भाग म्हणून स्थित होऊन राही. पाचवीच्या पूजेला पुजलेला कागद व पेन अजून तरी वरवर कोरा भासत राही व बाळ त्याच्या तान्हेपणाचा उत्सव घरभर सजवीत जाई. तर ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.